अधिक स्वागत करतो. त्यांना सन्मानपूर्वक VIP डेस्कवर घेऊन यायचे. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती शोभा विदारकर मॅडम ज्या पोलीस पाटील आहेत, त्यांच्यासोबत सन्माननीय रमेश विदारकर साहेब हे देखील आहेत, त्यांचे हस्बंड आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, त्यांनी देखील यायचे. शोभा विदारकर मॅडम येत आहेत, पोलीस पाटील. आणि गावचं क्रिकेट आहे आणि गावचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोफा गर्दी झाली, खूप जास्त गर्दी झाली. नक्की शोभाताई उद्घाटनाच्या वेळेला उपस्थित होत्या आणि आत्तासुद्धा आपण बघतोय शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सेमीफायनल फायनल बघण्यासाठी त्या उपस्थित राहत आहेत. शोभाताईंचं मनपूर्वक स्वागत. चला, सामना ऑन होतोय. 2 ऑफिशियल पंच देखील मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सामना ऑन करतोय. फाल्कन संघाकडून 2 फलंदाज कल्पेश आणि शशिकांत हे 2 फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि 30 मिनिटाचा कालावधी मॅच ऑफिशियल्स कडून ही ताकीद आली आहे. सुरुवातीला सामना जसा सुरू होईल तुमचं टाइम रेकॉर्ड केलं जाईल आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकणं हे अनिवार्य असेल. आणि नियमाप्रमाणे जर तुम्ही तसं केलं नाही तर कदाचित पंचांच्या मध्ये पेनलाइज सुद्धा केलं जाऊ शकेल. कारण आता क्रुशियल मोमेंट आले, टॉप 3 आहे, टाइम रेकॉर्ड केलं जाईल. विजय कांबळे यांच्याकडून गोलंदाजीची सुरुवात करतोय हकीम पंचांच्या डावीकडून. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र खूप चांगली कट पाहायला मिळते. पॉईंट गली क्षेत्रातून चेंडू निघून जातोय तो म्हणजे थर्ड मॅन सीमारेषेच्या पार. पहिल्या चेंडूवर पहिलाच चौकार. थँक्यू. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन करून चेंडूला कट केले. गली पॉईंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चेस करत होता फिल्डर, पण चेंडूचा वेग भन्नाट होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 4. हकीम हो, गुडलाईनला पिचिंग झाली, हलकासा चेंडू आत वळतोय. चेंडूचं गती देखील थोडीशी कमी केली गेली होती आणि गतीने बीट करण्याचा प्रयत्न झाला हकीमकडून. मार्कवर हकीम येतोय. पहिले 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट हकीम. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयास झाला होता. चेंडूला वळण देखील तितकं चांगलं देतोय, वेग देखील नियंत्रित आहे, पिचिंग देखील अचूक होते हकीमच्या माध्यमातून. आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी हाताळायला हवी आहे सेमीफायनल या सामन्यामध्ये. कारण नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकार केले म्हणजे काहीतरी रणनीती असेल फाल्कन संघाची, कारण त्यांनी फलंदाजी स्वीकार केला म्हणजे त्याची बॅटिंग लाईनअप चांगली असेल, स्ट्रॉंग असेल. पण आतापर्यंत गोलंदाजी क्षेत्रामध्ये हकीम चांगली कामगिरी करतोय. 4 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस खूप जास्त बाहेर हाताळला गेला होता पंचांच्या माध्यमातून. निरीक्षण केलं गेलं, पिचिंग चेक केली गेली. या उजव्या एसटीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या गोष्टीची दखल घेतली गेली आणि पंचांच्या माध्यमातून वाईटची खूण आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले बिनबाद 5 धावा. सर्व काही व्यवस्थित होत असताना मात्र दिशेवरचं नियंत्रण भरकटते गोलंदाज हकीमचं. नाहीतर उजव्या एसटीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण यावेळेस मात्र त्याच्या गनिमी काव्यामध्ये तो मात्र निघून जातोय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय आणि जो मनामध्ये प्रयत्न करायचा होता तो प्रयत्न केला जातोय हकीमच्या माध्यमातून. 4 चेंडू धावसंख्या झाले 5. हकीमने जर हॅट्रिक नोंदवली तर सोमलाल गुप्ता, राहुल गुप्ता यांच्याकडून 2000 रुपये देण्यात येतील. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, वारंवार ऑफ साईडला बाळसर खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि कुठेतरी इम्प्रोव्हायझेशनची कमतरता जाणवते, फुटवर्कचा अभाव जाणवतोय. नाही, कल्पेशच्या बाबतीत तसं व्हायला नाही पाहिजे. लेदर क्रिकेटर आहेत, चांगला पदाला लिहिते आहे, तेच सांगतायत नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज त्यांना शशिकांत. बघायचं आहे कल्पेश काय करत आहे, कारण पहिल्यात चेंडूवर आपण चौकार पाहिला होता ऑफ साईडला, फुटवर्क चांगलं होतं. बघायचं आहे हळूहळू शिकतायत, कारण हकीम टर्न करतायत, लक्षात घे, टर्न करतायत लास्ट मोमेंटला बॉल. हकीम राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र अपील जोरदार केली जाते, लाऊड अपील आहे, पण आत्मविश्वास देखील तितका असायला हवा. कुठेही संपर्क नाही आहे बॉल आणि बॅटमध्ये, कुठेही संपर्क नाही आहे. अशी घटना कालसुद्धा घडली होती. प्रेशर तर येणार, अपील करणार, तो त्यांचा अधिकार आहे, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कुठे संपर्क नाही. बघा, अपील करणं तुम्ही खूप चांगलं म्हटलं की अधिकार आहे, पण अधिकाराचा वापर करताना पंचांवर दबाव देखील टाकायला नको, कारण ते पंच देखील तितक्याच ताकदीच्या, तितक्या अनुभवाने परिपूर्ण आहेत. काही फरक पडणार नाही. भरत मेहरवर जरी दबाव आला तरी दोघेही अत्यंत परिपक्व लेदर क्रिकेटर आहेत. टेनिस बॉल खेळलेत, भरपूर वर्ष खेळलेत आणि दोघे ऑफिशियल कोचसुद्धा आहेत. क्या बात आहे. ॲज अ कोच त्यांची चांगली कामगिरी, ॲज अ प्लेअर त्यांची चांगली कामगिरी आणि ॲज अ अंपायर म्हणून या कॉमन प्रीमियर लीगमध्ये गेल्या 3 दिवसापासून अविरतपणे अचूकचे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणूनच की काय कुठलाच सामना हा वादाच्या भोवऱ्यात सापडला नाही आहे सर.
हेच तर तू शपथ स्वतः शब्दांकन मनीष तू स्वतः केलंस. त्यामुळे या सगळ्या 12 संघातील संघनायकांनी शपथ घेतली सगळ्या खेळाडूंच्या बरोबर या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर आणि त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेत. आय एम रिअली हॅपी विथ ऑल द ओनर्स, ऑल द कॅप्टन्स, दे केप्ट द स्पिरिट ऑफ क्रिकेट. चला नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे जयेश होतोय. पहिलं षटक हकीमने खूप चांगलं हाताळलंय, विकेट घेता आला नाहीये, पण मात्र कंजूस गोलंदाजी जी हवी होती शौर्य वॉरियर्सच्या संघाला. आतापर्यंत फक्त 5 आहेत धावफलकावर. तर नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर जयेश. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेईल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल शशिकांत, जो आता पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्राईकवर आलाय. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला आहे, पॉईंटला आहे, कव्हरला आहे, मिड ऑफला आहे, मिड ऑनला आहे आणि शॉर्ट फायनलला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. हो खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. कव्हरच्या क्षेत्रात हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होईल, धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 6. बघा 6 षटकांचं क्रिकेट असल्यामुळे कुठे संयमाने खेळ होतोय तो म्हणजेच फाल्कन संघाचा. नक्कीच कारण कल्पेशने ओव्हरऑल स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या सामन्याच्या अगोदर पण 57 धावा कुठल्या होत्या, या सामन्यात 4 म्हणजे 61 धावा कुठलेत. दुसऱ्या बाजूला आपण बघायचं आहे शशिकांत आता हळूहळू गेअरअप होतोय. यस, गेअरअप व्हावं लागेल कारण तुम्हाला अनुभव आहे गेले 3 दिवस या स्पर्धेत खेळताना. ठीक आहे, मान्य करतो जेव्हा तुम्ही पहिली मॅच खेळत होते या स्पर्धेत थोडासा दबाव असेल, बॉन्डिंग व्यवस्थित होत नसेल, पण 3 दिवस खेळताना मात्र आता कुठेतरी बॉन्डिंग जुळली असेल कदाचित. नक्कीच लीगमध्ये हीच गोष्ट असते. लीगमध्ये 3 मॅचेस तुम्हाला कंपल्सरी खेळायच्या होत्या. फायटिंग फॉल्कॉन्स आणि तसंच शौर्य वॉरियर्स आणि टीम 9-4 या तिघांकडे 6 पॉईंट्स आले. मात्र रन रेटच्या आधारावरती एक संघ फायनलला पोहोचला आहे. +5.15 टीम 9-4चं रन रेट होतं आणि ते फायनलला गेले आणि 2 संघांमध्ये आपण सेमीफायनल खेळतोय. खूप छान. यावेळेस स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर जयेश सज्ज होते. हलकासा ओव्हर पिच होता, उडवण्याचा प्रयास झाला होता, बॅटचा फेस थोडासा अप केला होता, पण खूपच चांगली गतीवरचं नियंत्रण पाहायला मिळतंय. गोलंदाज जयेश आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि फक्त 1 धाव कर झाले. बघा विकेट फॅक्टर आता आपण विचार केला तर एकही गडी बाद झाला नाहीये, पण तितकीच चांगली नियंत्रित गोलंदाजी होते ते म्हणजेच शौर्य वॉरियर्स संघाच्या गोलंदाजाकडून. जयेश गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होते. चला वेळ जास्त घेऊ नका, आम्ही 30 मिनिटाचा कालावधी तुम्हाला राखून दिलेला आहे आणि त्याच 30 मिनिटामध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करावा लागेल. पंचांच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला ताकीद देण्यात येईल आणि म्हणून एक चांगलं स्वरूप आहे क्रिकेटचं, ते क्रिकेटचं स्वरूप लोकांना पाहू द्या. वाईट यॉर्कर अटेम्प्ट केला, खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन देखील घेतली गेली होती. लोअर बॅकलिपने चेंडू उडवण्याचा प्रयास देखील झाला होता, पण मात्र तितकीच नियंत्रित गोलंदाजी होते जयेशच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत कल्पेशने बाळसर 7 चेंडू डॉट केलेत. नाही, लेग ब्रेक लागत आहेत, फ्लाईट देत आहेत चांगल्या पद्धतीने आणि फ्लाईट समजून घेत नाहीत कल्पेश आणि त्यामुळे बीट होत आहेत ते. जयेश राईट आर्म राऊंड, पुन्हा एकदा व्यवस्थित होत नाहीये फलंदाजी जयेशच्या माध्यमातून. जगात आता 7वा चेंडू हा डॉट आहे. बघा तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे की थोडासा लेग ब्रेक आहे, चेंडूला फ्लाईट देतोय आणि तरी देखील स्वतःवरचं नियंत्रण मिस करतोय आणि वारंवार मोठे फटके खेचण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. फलंदाज कल्पेश आतापर्यंत 4 धावांवर खेळतो आणि आतापर्यंत 9 चेंडूचा सामना त्याने केला आहे. 6 ओव्हर मॅच, 6 षटकांचा सामना असणार आहे. हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयास झाला आहे, तितकंच इम्प्रोव्हायझेशन जाणवलं नाहीये. चेंडू होते तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल, पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. प्रत्येक षटकारासाठी बाबू धमाल जे कल्पेश अग्रिकट्ट्याचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून 100 पारितोषिक जाहीर करण्यात आले. प्रत्येक षटकारासाठी बाबू धुवा सर यांच्या माध्यमातून 100 पारितोषिक जे कल्पेश अग्रिकट्ट्याचे प्रो रायटर आहेत. लास्ट बॉल असेल दुसऱ्या षटकातला, धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. बघा तुमच्या नावामध्ये फायटिंग आहे, फायटिंग फाल्कन्स. तसा खेळ देखील व्हायला हवा. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, उजव्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय, नियंत्रण रेषा ओलांडतोय म्हणून पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण. धावसंख्या 1ने पुढे सारखे 8 धावा. बघा वाईड सिंगलने जास्त काय होणार नाहीये या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तितकीशी आक्रमकता दाखवावी लागेल. अभि नाही तो कभी नाही, कारण आता ही नॉकआउट फ्री झाले. या अगोदर तुम्ही लीग मॅचेस खेळल्या आहेत पण आता नॉकआउट. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एक धाव करण्याचा प्रयास झाला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धावा पूर्ण केली जाते. नो बॉल आहे पंचांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावांचा इशारा आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांचे संकेत दिले होते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. फ्री हिट असेल. आता ह्या 3 धावा आम्ही ॲड करणार होतो आणि मित्र म्हणेन की दैव बलवत्तर आहे फायटिंग फाल्कन्स या संघाचं.
थ्रो म्हणजे काय चक केलंय पंचाच्या मध्यभागातून निरीक्षण केलं गेलंय आणि हा गोलंदाज या पूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये बाळसर. हो, यू हॅव टू रिलीज द डिलिव्हरी. चेक नाही करू शकत. आणि हीच गोष्ट अनिल वाघेल असं तर कोच आहेत, त्यांनी हीच गोष्ट रीड करत होते केव्हापासून. आता मात्र लिटरली त्यांनी चेक केला होता, आम्ही ही गोष्ट पाहिली, चेक केला होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन वाघेलांनी त्यांना नो बॉल दिला आहे आणि इट इज अ थ्रो बॉल. सो इट कान बॉल इन दिस टुर्नामेंट बॅन झालेत आणि 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे. 3 धावांची पेनल्टी. शुअर ओके. सर 3 धावांची पेनल्टी माघार घेते येते वर्किंग कमिटी आणि त्यांनी सांगितलं की नो बॉलची 1 धाव, धावून काढलेले 2 धावा आणि एक्स्ट्रा डिलिव्हरी आणि फ्री हिट. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल फायटिंग फाल्कन्सच्या संघाने, कारण 3 धावा जोडला गेला तरी आता मात्र फ्री हिट खेळण्याची संधी आली आहे. जरा या फ्री हिटवर मोठा स्ट्रोक आला तर कुठेतरी चांगल्या अवस्थेत जाऊन पोचेल फायटिंग फाल्कन्सचा संघ. तुर्तास धावसंख्या झाले ती म्हणजेच 11 धावा झालेल्या आहे आतापर्यंत. 5 चेंडू डिलिव्हर करून झाले दुसऱ्या षटकातले. लास्ट बॉल नवीन गोलंदाज जो नवीन येईल एक चेंडू हाताळण्यासाठी तो येईल मोनिश, जो पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. फ्री हिट असेल आणि बॉलर मागचा बॅन झालाय हे लक्षात राहू द्या. येस, यावेळेस खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खूप काळ हवेत आहे. नो मॅन्स लाईन मध्ये पडेल का पाहूया. 4 क्षेत्ररक्षक येत आहेत दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. फ्री हिटचा मोका होता पण या मोक्याला व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये. अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाले फायटिंग फाल्कन संघाची बिनबाद 13 धावा. कल्पेश खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर आणि शशिकांत खेळतो वैयक्तिक 5 धावांवर. आणि जसं पुढील 2 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय माझ्या मायक्रोफोनवर बाळसोडवण आहे सर. नाही असू द्या, 3 पूर्ण कर 3 पूर्ण कर. धावसंख्या 13 झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 13 धावा. अजूनही धावांना वेग येत नाही आहे बाळसर, कारण धावांना वेग द्यावा लागेल, कारण खूप प्रेक्षक वर्ग तुम्ही जमा केला गेल्या 3 दिवसापासून आणि त्या प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत तुमच्या संघाकडून, कारण तुम्ही 12 मधून टॉप 3 आहात. म्हणजे का तुम्ही 12 संघांपैकी 3 टॉप 3 आहात, तर तशा पद्धतीने तुमचा खेळ देखील व्हायला हवा. फायटिंग फाल्कन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केला आहे बाळसर, पण म्हणावी तशी फलंदाजी होत नाही. मनीष, तुम्ही आजच तुमचं आगमन झालंय त्यामुळे तुम्ही माझ्या वाट्याचे 3 ओव्हर सुद्धा करणार आहात. 6चे 6 षटकं तुम्ही करा. थँक्यू, प्रेम आहे तुमचं. तुमच्या माध्यमातून शिकायला म्हणजे हेमंत सर सर्वात अगोदर जेव्हा मी मास्टर क्रिकेट चालू केलं होतं, हेमंत सर आणि पोमनच्याच मैदानावर आपण खूप चांगली साथ दिली होती. मोरेश्वर गवळी सर गेल्या 35 वर्षापासून समालोचन करतात आणि तुम्ही खास करून 42 वर्षापासून. काय असतं, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि पुढच्या पिढीला तयार करणं निसर्गाचाही नियम आहे आणि तोही नियम आम्ही पाळतोय. तुम्ही आहात, हेमंत पाटील आहात, तुम्ही पुढची पिढी आहात. आमच्यानंतर आमची विकेट कधी जाईल काय सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही पुढे सांभाळणार आहात. नक्कीच. विकेटचा फक्त क्रिकेटमध्येच उपयोग करावा, जीवनामध्ये करू नये अशी माझी इच्छा आहे. नक्कीच, कारण विकेट ही क्रिकेटमध्ये शोभून दिसते, जीवनामध्ये नाही. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे होऊया. फायटिंग फाल्कन संघाची धावसंख्या बिनबाद 13 आहे. बघा विकेट डाऊन झाला नाही आहे, पण रोखून धरलंय, जखरून ठेवलंय ते म्हणजेच शौर्य वॉरियर्स या संघाने. बॉलिंग ट्रॅकवर हकीम येतोय वैयक्तिक दुसरं षटक घालणार. हकीम बघा 12 मिनिटाचा कालावधी झालाय आणि तुमच्याकडे आता फक्त 18 मिनिटाचा कालावधी आहे ही उर्वरित 4 षटकं फेकण्यासाठी. आणि पंचाच्या माध्यमातून देखील वारंवार वेळेंबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल, सूचना केली जाईल आणि त्या सूचनेचं पालन हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. सर प्लीज विनंती करतो हकीम आणि शौर्य वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण सेट करून सामना ऑन करा, कारण आम्हाला अंतिम सामना देखील तितकाच दिमाखात करायचा आहे जितक्या दिमाखात एकूण पूर्ण 2 दिवस आपण सामने पाहिले, खेळले. हकीम मुलांची मार्कवर स्ट्राईकवर बॅट्समन असेल कल्पेश, जो खेळतो वैयक्तिक 5 धावांवर. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाही आहे आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे आणि कुठेतरी फुटवर्कचा अभाव जाणवतोय फलंदाज कल्पेशचा आणि त्याच चुकलेल्या फुटवर्कमुळे धावा जोडता येत नाही आहेत. धावसंख्या झाली बिनबाद 13 धावा. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू होतोय तो म्हणजेच ऑफ साईडला. बघा मिसटाईम होता तरी देखील 1 धाव देऊन जातोय, कारण कव्हर आले मिड ऑफला. 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता, म्हणून हेच काय ही धाव कंप्लीट करता आली आहे. धावसंख्या झाली बिनबाद 14 धावा. हकीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. 0 विकेट डाऊन झालेत त्याच्या या 8 चेंडूमध्ये, पण 6 धावा खर्च केल्यात आणि अजूनपर्यंत या 8 डावामध्ये विचार केला तर एकच चौकार आतापर्यंत षटकाराच्या माध्यमातून एकही मोठा स्ट्रोक आला नाही आहे. हकीम राईट नंबरचा विकेट शशिकांतसाठी.
यावेळेस लेमनेज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. यष्टिरक्षकात सकून चेंडू मागे निघून जाते. वेळ होता एक धाव कंप्लीट करण्याचा आणि त्या वेळेचा खूपच चांगला वापर, सुनिश्चित वापर केला गेला. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या 15 झाली आहे. थोडंसं शांत क्रिकेट आहे, सावध क्रिकेट आहे फायटिंग फाल्कन्स या संघाचा. बघा 6 षटकांचा सामना असल्या कारणाने आपण म्हणू शकतो संयमाने खेळ करा, पण इतकाही संयम बाळगू नका की तुमचं आव्हान आहे ते मात्र खूप कमी राहील, लो स्कोरिंग राहील. हकीम राईट आर्म द विकेट. हाफ ट्रॅकर मिस टाईम आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. कॅज्युअल क्षेत्ररक्षण झालं होतं. फेक अचूक व्हायला हवी होती, पण सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय फलंदाज कल्पेश आणि धावसंख्या एकाने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावर. बघा वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत फलंदाजाचे, चांगले चांगले स्ट्रोक खेचण्याचे, ड्राईव्ह करण्याचे, कट करण्याचे, पण मात्र तितकीच चांगली भेदक गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी होते ती म्हणजेच शौर्य वॉरियर संघाची. संघ मालक नक्कीच खुश असतील या कामगिरीवर हकीमच्या, कारण सुरुवात चांगली करून देणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असते आणि या सामन्यामध्ये हकीम चांगली सुरुवात करून देतोय शौर्य वॉरियर्स या संघाला. ओव्हरपिच होता, स्ट्रेट डाऊन द विकेट. हा पहिला षटकार किंवा चौकार असेल का पाहूया. यावेळेस मात्र अगदी सीमारेषेच्या 1 फूट अंतराच्या आत हा झेल स्वीकारला जातोय आणि पहिला विकेट डाऊन होतोय फायटिंग फाल्कन्स या संघाचा. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhoff in the mix. थँक्यू. येस, या षटकांत पाणी पाठवलं जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 16. बघा किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. हलकासा ओव्हरपिच दिला होता. पॉवर जनरेशन थोडंसं कमी वाटलं मला आणि त्यामुळेच मात्र हा चेंडू सीमारेषा ओलांडू शकला नाही आणि सीमारेषेच्या फुटभर अंतराच्या आत हा झेल स्वीकारला गेला आहे. परीक्षेत पास होण्यासाठी रीडिंग खूप महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये पास होण्यासाठी क्षेत्ररक्षण म्हणजेच काय फिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे आणि खूप चांगली फिल्डिंग यावेळेस शौर्य वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. शशिकांत हा बाद झाला आणि त्याच्या जागेवर तुषार हा नवीन फलंदाज आलाय. तुषार तांगडी जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकताय. स्ट्राईकवर असेल कल्पेश. पुन्हा एकदा ऑन द राईज करण्याचा प्रयास झालाय. हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. 16 धावा आहेत या चेंडू वगैरे. चौकार. धावसंख्या 20. हा चौकार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 4ने पुढे गेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर 1 गडी बाद 20 धावा आहे. खूप चांगली पोझिशन, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे आणि हा देखील चेंडू अडवता येऊ शकला असता. थोडासा अवाक्याच्या बाहेर होता. प्रयत्न देखील तितकेच प्रामाणिक केले होते, पण शेवटच्या क्षणाला चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 झाले. 1 गडी बाद झालाय जरूर. कल्पेश खेळतो वैयक्तिक 11 धावांवर आणि तुषारने अजूनपर्यंत खाता खोलला नाही, कारण तुषारकडे अजूनपर्यंत संधी आली नाही आहे. या 4थ्या षटकामध्ये नक्कीच तुषारकडे संधी येईल. पाणी पाठवून द्यायचं आहे. स्ट्रॅटेजिक टाईम आउट एक चांगली संकल्पना आहे आणि आपण देखील थोडीशी विश्रांती घेऊया आणि डीजेला संधी देऊया. कमॉन डीजे. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान. थँक्यू. आणि खूप चांगली तरतूद आहे कामण क्रिकेट लीगच्या माध्यमातून. डॉक्टर पठारे साहेब इकडे आमच्या समवेत आहेत आणि कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर ते इकडे आहेत, दक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखरेख केली जाईल. तर कुठल्या खेळाडूला वाटत असेल दुखापत होते किंवा शरीराचं कुठलं अंग दुखते, मसल पेन होतोय, तर आमचे डॉक्टर पठारे इकडे आहेत. त्यांच्या माध्यमातून त्याची देखरेख केली जाईल. आणि स्कोअर झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर फायटिंग फाल्कन या संघाचा 1 गडी बाद 20 धावा. बघा खूप कमी धावा आहेत. आपण ॲज कम्पेअर तर सकाळच्या 17 सामने पाहिले तर 60 पार केले, 70 पार केले आणि कुठेतरी या सेमीफायनलमध्ये धावांचा ओघ कुठेतरी कमी झाला आहे. तर धावांचा ओघ वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, प्रयत्नशील राहावं लागेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आहे सेमीफायनलचा. फायटिंग फाल्कन्स विपक्ष
शौर्य वॉरियर्स नाणेफेक जिंकली होती फायटिंग फाल्कन या संघाने. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला आणि फलंदाजी करताना आतापर्यंत फक्त 3 षटकानंतर 20 धावा जोडल्यात. चला प्लीज बघा 18 मिनिटं झाली तर मी वारंवार तुम्हाला वेळेची माहिती का देतोय जेणेकरून अंतिम सामना आम्हाला दिमागात पूर्ण करायचं आहे आणि त्याबद्दल तुमचं आता खेळावर लक्ष असणं गरजेचं आहे, वेळेवर लक्ष असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर कामाने एंडकडून गोलंदाज देतोय चिराग. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तुषार. धावसंख्या झाली आहे फायटिंग फाल्कन संघाची 1 गडी बाद 20. हो खूप चांगला कट केला गेला आहे, लेट कट केला गेला आहे. शॉर्ट थर्मचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तोवर मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. अकबरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला जातोय कारण वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ दिस एरिया आपण म्हणू शकतोय अकबरला. आणि पारितोषिक आलंय चिरागसाठी, जर हॅट्रिक पूर्ण केली तर जय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हात्रे फोटोग्राफीकडून पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी चिरागला 500 रुपये मिळतील. म्हात्रे फोटोग्राफी. आदिल अलीकडून पारितोषिक आहे. आदिल अली यांच्याकडून पारितोषिक आहे. जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आदिल अली यांच्याकडून मिळेल. मनीष पाटील यांनी जर झेल घेतला तर त्रिमूर्ती ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खूप सारी पारितोषिक आहे. मी विनंती करतो आमच्या स्कोररच्या बाजूला पेपर वर्क आहे, त्या पेपरवर तुम्ही प्लीज लिहून घ्या जेणेकरून आमचा फ्लो देखील राहील आणि तुमची नावं देखील आम्ही आवर्जून जसा वेळ मिळेल तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, खेळाडूंपर्यंत पोहोचू. चला आपण सामना ऑन करूया प्लीज. अकबर जास्त वेळ जातो प्लीज, रिक्वेस्ट करतोय. बघा क्रुशियल मोमेंट आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि आपण सूर्यनारायणाच्या उपस्थित आम्हाला बक्षीस समारंभ देखील कंप्लीट करायचं आहे, तर सहकार्याची अपेक्षा आहे. गोलंदाजी मार्कवर चिराग आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, जागा बनवून खेळायचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा झाला होता. पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडूचा वेग देखील भन्नाट आहे. पिचिंग अचूक आहे, खूप चांगली पिचिंग आहे. गुडलिंगला पिच होतोय चेंडू आणि खूप चांगल्या पद्धतीने पोझिशनमध्ये आले होते फलंदाज. फुटवर्क पुन्हा एकदा तोच जाणवला. फुटवर्क जाणवला नाही कुठलाच, फक्त असं वाटतं की पायाला खिळे टाकून खेळ होतोय फलंदाज कल्पेशचा. स्टान्स बदलण्याची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 21 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय पण तितकीच भेदक आक्रमक गोलंदाजी होते चिरागच्या माध्यमातून. प्रत्येक वेगळी काहीतरी वेगळे पण दाखवतोय चिराग आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि वारंवार वेगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय कल्पेशचा. पण गोलंदाज मात्र या महत्त्वपूर्ण डावामध्ये वरचढ होतोय. सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. हकीमने, जयेशने, मुनीशने आणि चिरागने वर्चस्व गाजवलं होतं त्या गोलंदाजीच्या माध्यमातून या पहिल्या डावामध्ये, जो सेमीफायनलचा पहिला डाव आहे. फायटिंग फाल्कन संघाकडून फक्त 21 धावा आतापर्यंत जोडता आल्यात. चिराग राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द विकेट. 2 क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफचा आणि लॉंग ऑनचा. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप चांगला जजमेंट घेतोय आणि दुसरा हादरा बसतोय फायटिंग फाल्कन्स या संघाला. थँक्यू. रेलिश हॉटेलचे मालक मिस्टर संदीप चौधरी आणि मिस्टर दिलीप चौधरी यांना प्लीज विनंती करतो VIP डायसवर यायचे. रेलिश हॉटेलचे जे मालक आहेत मिस्टर संदीप चौधरी, मिस्टर दिनेश चौधरी यांनी प्लीज यायचं आहे आमच्या VIP डायसवर अशी आयोजकांच्या माध्यमातून विनंती आलेली आहे. प्लीज सर वेलकम. खूप चांगला झेल घेतला गेला. जजमेंट देखील तितकंच सुरेख होतं. ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल स्वीकारला गेला आणि दुसरा हादरा बसतोय फायटिंग फाल्कन्स या संघाला. आतापर्यंत पहिल्या डावातल्या 22 चेंडूचा खेळ झालाय आणि 22 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त 21 धावा आहेत. नवीन फलंदाज जयेश आहे जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुषार. गोलंदाजी मार्कवर चिराग. सावध पवित्रा घेतला गेला होता. संपर्क झाला होता का? यस. जर झेल घेतला असता तर पंचाच्या माध्यमातून ही अधिकृत माहिती आली असती. हलकंसं एज घेतलं होतं पंचाच्या माध्यमातून. नक्कीच तटस्थ भूमिका का तर अकबरने झेल घेतलाच नव्हता. बघा चेंडू हातात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि अकबरकडून ही चूक होते. कदाचित या चुकीचा भुर्दंड मिळेल का, कारण आतापर्यंत थोड्याशा कठीण अवस्थेत आहे फायटिंग फाल्कनचा संघ. 2 गडी बाद 21 धावा. लास्ट बॉल चौथ्या षटकातला. पुन्हा एकदा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलो करून पुश करण्याचा प्रयत्न झाला होता. वाईड यॉर्कर अटेम्प्ट झाला. खूप चांगली पिचिंग आणि चौथ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकं फेकली गेलेत आणि अशा पद्धतीने 2
गडी बाद 21 जवा फायटिंग फाल्कन्स या संघाची अवस्था आहे. नेहमीच आपण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक डायलॉग नेहमीच ऐकलाय, बस ट्रेन और छोकरी, एक जाती आहे तो दुसरी आती आहे. पण क्रिकेटमध्ये असं नाही आहे. कॉमन प्रीमियर लीग एकदा गेली तर पुन्हा येण्यासाठी तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी 4 षटकांसमाप्तीने धावसंख्या झाली 2 गडी बाद 21. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. कमन डीजे. बंदा सितारा बदाम है, डिट्टो तेरे वर्गा में, काम गलत कोई करदा दे, फिर ना उसको छटदा मैं, किस लड़की को छेड़े कोई, तो शुम कर चीटिंग और खेले कोई, तो शुम मेरे इंडिया को बुरा कहा, तो शुम जनगण पे न खड़ा. थँक्यू साऊंड ट्रॅक, वन ऑफ द बेस्ट डीजे इन दिस एरिया. आणि खूप चांगल्या आमच्या आवाजाची काळजी तुम्ही घेताय. खूप चांगलं संगीत तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय, म्हणून प्रेक्षक देखील कंटाळत नाही या स्पर्धेला. संदीप चौधरी सर प्लीज आपण VIP डेस्कवर या. राज, यावेळेस मात्र रीड केला नाही आहे गोलंदाजाला. कुठल्या दिशेने चेंडूचा टप्पा पडतोय, कुठल्या दिशेने चेंडू वळतोय, कुठलाच प्रयत्न न करता ऑन साईडला चार्ज करायचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. धावसंख्या झाली 2 गडी बाद 21. आदरणीय सन्माननीय मदन गोवारी साहेब जे माजी नगरसेवक आहे त्यांना विनंती करतो VIP डेस्कवर स्थानापन्न व्हायचंय. राज गोलंदाज मार्कवर आहे. यावेळेस मात्र कनेक्शन होतंय, पूल केला जातोय, पण वाईड ऑफ लॉंगला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे जयेश. तिसरा हादरा, धावसंख्या 21 वर. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. बघा, नाणेफेक जिंकले कोणी आणि फायदा होतोय कोणाला. नाणेफेक जिंकले फायटिंग फाल्कन्सने. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय, मी देखील बाळासरांची चर्चा करताना तो शब्दाचा उल्लेख केला, धाडसी निर्णय. कारण खूप जे कर्णधार असतात ते नेहमी क्षेत्ररक्षण स्वीकारतात आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय कदाचित चुकीचा ठरला जातो आतापर्यंत. कारण आतापर्यंत 26 चेंडूचा खेळ झाला आणि धावा फक्त 21 धावा आहेत. अजूनही संधी आहे, असं म्हणत नाही की तुमच्याकडे संधी नाही, ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे ऑपॉर्च्युनिटी. फक्त ऑपॉर्च्युनिटीचा योग्य तो वापर केला गेला पाहिजे. या 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळू शकतील तो प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण आतापर्यंत पकड मजबूत केली आहे, वचक बसवली जाते शौर्य वॉरियर्स संघाच्या सर्व गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार होते. तुरळक जर आपण क्षेत्ररक्षण चुकलं असेल, पण बाकी सर्व गोष्टीत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून उच्चस्तरीय कामगिरी होते शौर्य वॉरियर्स संघाकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तुषार, जो 3 चेंडू खेळून 1 धावांवर खेळतोय, आणि हर्षद 0. मार्कवर राज, राईट आर्म ओव्हर. यावेळेस पूल करण्याचा प्रयास झाला आहे. मिडविकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल स्वीकारला जातोय आणि 4था हादरा बसतोय फायटिंग फाल्कन्सला. लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गहे विजयी भव. थँक्यू. बघा, आमचे DJ वादक देखील तशीच गाणी वाजवतोय, ज्या माध्यमातून तुम्ही मोटिवेट व्हाल, तुमच्या संघासाठी चांगला खेळ कराल आणि कधी कधी संगीताच्या माध्यमातून देखील तुमचा चांगला खेळ होऊ शकतो. वीरेंद्र सहवाग देखील आपण ऐकलं असेलच, खेळताना त्यांची नेहमी गाणी गुणगुणत असायची मनातल्या मनामध्ये आणि त्यामुळे कदाचित एनर्जी तुझा रिगेन होते, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येते. तर पाहूया या गीताच्या माध्यमातून पॉझिटिव्ह खेळ होईल का फायटिंग फाल्कन्स संघाचा. 4 गडी बाद 21 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हर्षद, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल प्रवीण. गोलंदाजी मार्कवर राज, राईट आर्म ओव्हर. यावेळेस हलकासा ओव्हरपिच होता, ऑन साईडला एलिव्हेट करण्याचा प्रयास देखील झाला आहे. खूप चांगली गोलंदाजी, पिचिंग चांगली आहे आणि वेगाचं नियंत्रण देखील चांगलं आहे एकूण एक प्रत्येक गोलंदाजाकडून. बघा, शौर्य वॉरियर्स हा संघ आज खेळला नाही, आज पहिलाच सामना खेळतोय, पण तितकीच चांगली कामगिरी आहे त्याची जशी गेल्या 2 दिवसापासून राहिली आहे. पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न झाला, ऑन साईडला व्यवस्थित संपर्क झाला आणि शरीराचा वेध घेतला गेलाय आणि पंचांनी पकडले. पायच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज हर्षद. 5वा हादरा बसतोय फायटिंग फाल्कन्सला. धावसंख्या 21 वर.
थँक्यू. बघा, गेल्या 10 चेंडूंपासून एकही धाव ॲड करता आले नाही या फायटिंग फाल्कन्सच्या संघाला. आतापर्यंत 10 चेंडू लगातार डॉट झालेले आहेत. म्हणजेच काय कुठेतरी चिंताजनक बाब ठरते, कुठेतरी डेडिकेशनची कमतरता जाणवते. या सामन्यात जिंकायचं आहे की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित राहिला आहे. फायटिंग फाल्कन संघाला जिंकायचं आहे की नाही ते, कारण कुठल्याच फलंदाजांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही. सुरुवात थोडीशी सुमार झाली आणि मेडन होईल का? या षटकातला शेवटचा चेंडू आहे, मेडन होईल का? यावेळेस मात्र मिस टाइम आहे. यष्टीरक्षक पोहोचत नाही, आवाकाच्या बाहेर चेंडू लँड होतोय गली पॉईंट क्षेत्रामध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट केले जाते. फक्त 1 धावांचं हे षटक राहिले. जोरदार टाळ्या राजसाठी. या सेमीफायनलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4.4च्या धावगतीने फायटिंग फाल्कन संघाने 5 गडी बाद 22 धावा जोडल्या आहेत. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आणि स्लॉग ओव्हर षटकामध्ये मात्र तसेच फलंदाजी व्हायला हवी. कर्फ्यूमध्ये तुम्ही पाहिलं तर जेव्हा आपण बाहेर पडायचो पोलीस कशी मारधाड करायची, तशी आता मारधाडवाली फलंदाजी करावी लागेल. कारण तशी फलंदाजी केली तरच धावांना आकार येऊ शकेल. कमीत कमी 40 ते 45 धावा असायला हव्यात. आव्हानापर्यंत पोहोचू शकत नाही त्या, पण तरी देखील त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण 22 धावा खूप कमी आहेत. लो स्कोरिंग सामना होईल, पण लो स्कोरिंग सामना जिंकण्याची कपॅसिटी देखील तुमच्यामध्ये असायला हवी फाईट बॅक द्यायचा असेल तर. जय मात्रा यांच्याकडून पारितोषिक आले चिरागसाठी. हॅट्रिक नोंदवली तर जय मात्रा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आदिल अली यांच्याकडून देखील पारितोषिक आहे 500चं. चिराग यावेळेस फॉलो करून खेळण्याचा प्रयास झाला होता पॉईंट कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सर्व जे गनिमी काव्य आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, रणनीती आहेत फायटिंग फाल्कन संघाच्या, त्या कुठल्याच रणनीती इकडे इम्प्लिमेंट होत नाही आहे. कुठल्याच फलंदाजाकडून तसे स्ट्रोक्स, ड्राईव्स, कट्स पाहायला मिळालेत नाही ज्या आश्वासक असतील. पण कुठेतरी गोलंदाजाच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त अशी कामगिरी होते शौर्य वॉरियर्स या संघाची. पुन्हा एकदा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न उजव्याच्या बाहेर होता, पण पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केले गेले. ट्रॅव्हलिंग चेंडू कुठून पडून कुठे ट्रॅव्हल होतोय हे महत्वाचं आहे. आणि पंचांच्या माध्यमातून वाईडची खूण केली जाते. धावसंख्या झाले 23 धावा 5 गडी बाद. थोड्याच वेळात भिवंडीचे सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी साहेब, ज्यांना दादूस या नावे तुम्ही ओळखता, आणि त्यानंतर सोन्या पाटील साहेब यांचं आगमन होणार आहे. तर त्यांचं नक्कीच त्यांना पाहण्यासाठी मैदानात राहावं लागेल, तुम्हाला थांबावं लागेल. फायटिंग फाल्कन्स संघाची धावसंख्या 5 गडी बाद 23. चिराग गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर. हलकासा ओव्हर पिच होता. हा चेंडू देखील इम्प्रोव्हायझेशन करून तुम्हाला खेळता येऊ शकला असता, पण इम्प्रोव्हायझेशनची कमतरता जाणवते आणि कुठेतरी सरावाची देखील कमतरता जाणवते. या लीग मॅचमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमचं 100 नाही 200% योगदान द्यावं लागेल. धावसंख्या झाले 23 धावा 5 गडी बाद. आतापर्यंत 2 चेंडू हाताळून दिला. फक्त 4 संधी तुमच्याकडे असतील. 4 ऑपॉर्च्युनिटी स्टील रिमेनिंग, यू हॅव टू कॅप्चर इट. ओहो, यावेळेस खूप चांगली कट पाहायला मिळते. लेट कट केले गेले ते शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थंडमॅन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक धाव कंप्लीट केले जाते. बघा कुठेतरी दबाव दिसतोय. प्रत्येक चेंडूवर खेळ करताना तुम्हाला दबाव दिसतोय, कारण तितके गडी देखील बाद झालेत आणि तितक्याशा संकुचित अशी धावसंख्या आहे. संकुचित का तर फक्त 24 धावा आहेत आतापर्यंत. या पहिल्या डावाचा विचार केला तर 33 चेंडू डिलिव्हर करून झालेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 24 धावा आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रवीण जो 0वर खेळतोय, आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल दिनेश जो 2 धावांवर खेळतोय. चला अकबर प्लीज घाई करा, कारण आम्हाला पहिला डाव 30 मिनिटात कंप्लीट करायचं आहे आणि जवळपास 29 मिनिटं ही कंप्लीट झालेत. तर या वेळेनुसार चाललाय खेळ. चिराग राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. खूप चांगला रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. तो म्हणजेच फलंदाज दिनेशच्या माध्यमातून चांगला चौकार आहे. आणि कठीण परिस्थिती सांगायचं तर एकच सांगेन तर गाड्यांमध्ये मर्सिडीज कार शोभून दिसते आणि कठीण परिस्थितीमध्ये हा चौकार शोभून दिसते. चांगला चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा 28 रन्स. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न वारंवार बाळसर केला जात होता, पण प्रयत्न करताना मात्र कुठेतरी स्ट्रोक्स व्यवस्थित इम्प्रोव्हाइज करताना नाही, फुटवर्कचा अभाव देखील जाणवला आहे. नाही, फिल्टर होऊन जेव्हा संघ पुढे येतात, चांगले गोलंदाज चांगले फलंदाज, तेव्हा खरी अग्निपरीक्षा असते सेमीफायनल ग्रँड फिनालेला. चिराग राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयास झाला होता. चेंडूची पिचिंग देखील आता चांगली होती. ओळखलं होतं की पुन्हा एकदा स्विच होणार आहेत आणि लगेचच टप्प्यामध्ये बदल केला गेला आणि थोडासा टप्पा लेग साईडला केला गेला आणि त्यामुळेच मात्र या फटक्याला मात्र इम्प्रोव्हाइज करताना थोडासा त्रास झाला फलंदाजाला. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला 6व्या षटकातला. धावसंख्या झाली आहे फायटिंग फाल्कन संघाची 5 गडी बाद 28 धावा. 5 विकेट फॉर द लॉस ऑफ 5 विकेट ऑन 28 रन्स. लास्ट बॉल पहिल्या डावातला. ओ हो हाफ ट्रॅकर होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयास देखील झाला होता पण यष्ट्यांचा वेध घेतला गेला. डावी यष्टी वाकवली गेली. पहिला डाव समाप्त होतोय धावसंख्या 28 वर आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच शौर्यवर या संघाला. थँक्यू. नक्कीच आता पारितोषिक तुमच्यापर्यंत पोहोचवत होते म्हणजेच काय म्हात्रे फोटोग्राफी यांच्यामध्ये पारितोषिक होतं प्रत्येक विकेटसाठी 500चं जे मिळेल आता चिरागला मिळणार आहे. त्यानंतर आदिल अली यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक आहे आणि जय म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं. तर चिरागसाठी जे पारितोषिक लावलं गेलं होतं तर म्हात्रे फोटोग्राफीकडून जे पारितोषिक लावलं गेलं होतं ते पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर जसा दुसरा डाव सुरू होईल दुसरा डाव सुरू झाल्यावर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल याच गावातला आवाज आणि ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे बाळसर या KPLसाठी किंवा पोमण कामणच्या जेवढ्याही मॅचेस होतात खूप जास्त ते मेहनत घेतात. ते हेमंत पाटील सरांचा आवाज तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये ऐकायला मिळणार आहे. घेऊया छोटीशी विश्रांती देऊया डीजेला संधी. आमच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक उभे आहेत प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे कारण काही क्षणातच आमचे मान्यवर त्या ठिकाणी येत आहेत. मुख्य प्रवेशद्वार सुस्वागतम मित्रांनो. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे समाजसेवक धर्मसेवक समाज कल्याण न्यासचे सर्वा प्रमुख डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आणि सोबत महाराष्ट्राचा एक गोड आवाज सुमधुर आवाज भिवंडीचे भप्पी लहरी संतोषजी चौधरी अर्थात सर्वांचे लाडके दादूस यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे. KPL कॉमन प्रीमियर लीगमध्ये कॉमन क्रिकेट असोसिएशन व आमची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम 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 सुस्वागतम. मित्रांनो डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. समाज कल्याण न्यासचे प्रमुख आणि या माध्यमातून खूप सामाजिक कार्य ते करत आहेत. सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासलेली आहे आणि विशेष म्हणजे क्रिकेटशी सुद्धा त्यांचं खूप अतूट नातं आहे. नो डाऊट भिवंडीचे भप्पी लहरी सुमधुर आवाज महाराष्ट्राचा सुमधुर आवाज संतोषजी चौधरी सर्वांचे लाडके दादूस यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम.
मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता मित्रांनो, आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे समाज कल्याण न्यासचे प्रमुख, समाजसेवक, धर्मसेवक आणि कित्येक वर्षापासून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे असे सर्वांचे, तुम्हा सर्वांचे लाडके लोकनेते डॉक्टर सोनिया पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. संतोषजी चौधरी दादूस, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. थैंक यू मनीष पाटील, थैंक यू डॉक्टर गवळी सर. सेमीफायनल मॅच, तुषार तांगडी फर्स्ट बॉलर. हो, पहिलाच बॉल टर्न केला, स्क्वेअर लक्ष दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर जाईल. वॉट शॉट, चौकार. डोंगरावर हाय घरू आई तुझं लालुल्या, डोंगरावर हाय घरू आई तुझं उंगवत्या, सूर्यासमोर घरू आई तुझं उंगवत्या. ओ वॉट अ सॉन्ग. या ठिकाणी आपण बघतोय संतोषजी चौधरी आलेले, त्यांचं सॉन्ग वाजतोय. हो, यावेळेस मिस टाइम होतोय, व्यवस्थित बॅट पर घेऊ शकला नव्हता बॅट्समन राज. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. शॉट ऑन पुल शॉट आपण बघितला, डीबी स्कोअर लेगच्या दिशेने पहिल्या बॉलवर. आपण बघतोय सुपरहिट प्रीमियर लीग, कॉमन प्रीमियर लीग. आज 4 समालोचक आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. आपण बघतोय पहिल्या दिवसापासून बाळ सुब्रमण्यम अय्यर, डॉक्टर गवळीसराज आणि मनीष पाटील, संदीप गावंड यांनी सुद्धा कॉमेंट्री केली. चांगला फटका, पुलचा बॉल पुन्हा एकदा जाईल बॉन्डच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका, जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी करून देतात दोन्ही सुद्धा बॅट्समन शौर्य वॉरियर्स टीमसाठी. राईट आर्म राऊंड स्टंप. यावेळेस जास्त अँगल बनताना दिसतो आपल्याला. या संपायचा इशारा, वाईटचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि 1 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतो 10 वर माझ्या जोडीला. आपण बघू शकतोय सिनियर कॉमेंटेटर्स, आपण बघतोय 9 रन स्कोअरबोर्डवर आलेले आहेत. बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. नाही, मी अपेक्षा केली होती की 6 षटकामध्ये चांगली धावसंख्या येईल म्हणून, मात्र तशी धावसंख्या आली नाही आहे. हा बघा, षटकार आले. आधीच धावा कमी आहेत, टार्गेट कमी आहे आणि पहिल्या षटकात इथे षटकार येतोय. खूपच कमी टोटल आहे सर, 29 रनचा टोटल. आणि नाबाद जर याच जोडीने 29 रन्स पूर्ण केले तर RK एंटरप्राइजेसचे मालक प्रदीप गुप्ता यांच्याकडून 5,000 रुपयाचा रोख रक्कम दिलं जाईल. पुन्हा एकदा पुलचा फटका, डीप मल्टी स्पीड विकेट, बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. तीन षटकार मारले तर 1,000 रुपयाचा पारितोषिक RK एंटरप्राइजेस यांच्याकडून. आणि छोट्या भैया प्रशांत मिल्क सेंटर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. हो हो हो, यावेळेस काय होतंय, मिड विकेटला बॉल, फिल्डर येतोय बॉल खाली, मात्र कॅच आउट. आउट होतोय बॅट्समन राज. चांगली बॅटिंग केली, कुठले प्रेशर नाही, छोटं टार्गेट असल्यामुळे. हो, नक्कीच नक्कीच. 7 चेंडूत 20 धावा, 325चं बॅटिंग ॲव्हरेज ठेवून जात आहेत. 2 चौकार, 2 षटकार आणि सामन्याला इथे कलाटणी दिली त्यांनी पहिल्या षटकात. या 2 बॉलवर 2 बॅक टू बॅक षटकार मारले. मॅच विनिंग करतोय मनीषाला TR स्पोर्ट यांच्याकडून 2,000 रुपयाचा पारितोषिक लागू होईल. षटकारासाठी निश्चितच अकबर याला रॅलिश हॉटेल यांच्याकडून तंदुरी आणि प्रदीप गुप्ता यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. भरपूर पारितोषिक लागू होतात.
जिंकण्यासाठी आता जर आपण बघितलं तर 8 रनची आवश्यकता. 30 बॉल 8 रन, एकतर्फी मॅच. या मॅच नंतर आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. त्यानंतर फायनल मॅचचा टॉस आणि फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रगीत सुद्धा होईल, कारण ग्राउंडमध्ये आपण जाऊन टॉस करू. लाईनअपमध्ये उभे राहतील दोन्ही टीमचे खेळाडू. ट्रॉफी सुद्धा त्या ठिकाणी असेल, जी आपण बघतोय हजरतभाई आणि दुबईवरून आणलेली ट्रॉफी. 9.5 किलो वजनाची ही आपण बघतो ट्रॉफी, ज्याला डायमंड्स लावलेले आहेत. आणि कमीत कमीत आपण बघतोय 1 लाख रुपये प्राइज आहे या ट्रॉफीची. हे खास वैशिष्ट्य आहे KPL मधलं. बॉलिंग मार्कवर येतोय कल्पेश सापटे कामनगाव कडून. पहिलाच बॉल अकबर शेख साठी. पहिलाच बॉल पुल केलाय. बॉल जातो डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. यस, रिलीश मधली तंदुरी लागू होते आणि 500 रुपये लागू होतात अकबर शेख याला. 2 रनची फक्त आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. अकबर अँड कंपनी, प्रवीण गरत फॅम टीम, शौर्य वॉरियर्स टीमला. कल्पेश सापटे परफॉर्मन्स थोडासा खराब या फायनल सेमीफायनल मॅच मध्ये. पुन्हा चांगला फटका गॅप मध्ये, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी आणि विन होतोय या ठिकाणी. फायनल मध्ये क्वालिफाय होतोय शौर्य वॉरियर्स. कॉमन टीम कॉंग्रॅच्युलेशन. आठ चेंडूमध्ये सामना संपवून टाकलाय. दादूस यांचं आगमन झालंय 8 चेंडूमध्ये. संजय म्हात्रे आमचे नामांकित गुणलेखक यांचं आगमन झालंय, त्यांचे स्वागत आहे. तर शोभा रमेश विरारकर यांच्याकडून सुद्धा पोलीस पाटील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. तर 8 चेंडूमध्ये हा सामना संपवून टाकलाय या ठिकाणी. व्हॉट अ मॅच. तर शौर्य